वळूयात पुढल्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारने तयार केलेला प्रस्ताव युनेस्कोला सादर करण्यात आलाय। युनेस्कोला सादर केलेल्या प्रस्तावात 12 गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंदेरी आणि राजगडाचा यात समावेश आहे। तसंच प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा या किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, त्यांनी हे ट्विट केलेलं आहे। महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण। आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला सादर केला आहे। 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। यामध्ये रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यांचा समावेश आहे। हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे अनेकानेक आभार। जय जिजाऊ, जय शिवराय असा ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे।